दिग्रस तालुक्यातील हर्सुलच्या आरोग्यवर्धिनीचे आरोग्य अधिकारी मुख्यालयी राहत नाही आणि कामावरही गैरहजर राहत असल्याने रुग्णांची हेरसांड होत आहे। यामुळे गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। दिग्रस तालुक्यातील हर्सुल गावात आरोग्यवर्धिनी केंद्रातील भोंगळ कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। हर्सुल पीएसीसी येथील वैद्यकीय अधिकारी ऋतुजा राठोड या मुख्यालयी उपस्थिती न राहता सातत्याने कर्तव्यात दांडी मारत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे। रुजू झाल्यापासून ते यवतमाळ येथील निवासस्थानापासूनच कारभार हाकत असल्याने रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचं समोर आलं आहे। वैद्यकीय अधिकारी गैरहजर राहत असल्यामुळे रुग्णांची योग्य तपासणी न करता औषधे दिली जात होती। यामुळे अनेक रुग्णांची प्रकृती खालावल्याचे ग्रामस्थांचं म्हणणं आहे। मागील 5 ते 6 दिवसांपासून ग्रामस्थांनी आरोग्यवर्धिनी केंद्रात जाऊन हा प्रकार उघडकीस आणला असून यात बेजबाबदारपणामुळे मागील वर्षी एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे। कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा तालुका आरोग्य अधिकारी आशिष पवार यांनी दिला आहे। आशिष पवार, तालुका आरोग्य अधिकारी दिग्रस, आज प्राथमिक आरोग्य केंद्र हर्सुल येथे भेट दिली असता येथील काही नागरिकांनी दूरध्वनीवरून डॉक्टर इथे मुख्यालयी राहत नाही किंवा आरोग्य सेवा देत नाही याबाबत तक्रार केलेली आहे। त्यानिमित्त आज प्राथमिक आरोग्य केंद्रात आलो असता इथे वैद्यकीय अधिकारी गैरहजर आहेत, इथे बाकी इतर कर्मचारी इथे सगळे हजर आहेत। नागरिकांना सुरळीत आरोग्य सेवा देणे हे आमचं आद्य कर्तव्य आहे। डॉक्टर ऋतुजा राठोड ह्या कोणत्याही प्रकारच्या वरिष्ठांची परवानगी घेऊन त्या घेतलेली नाही आहे। त्यांना आपण सतत गैरहजर असल्यामुळे त्यांना शोकॉज नोटीससुद्धा इश्यू केलेली आहे आणि हे जे गैरहजर काळातलं आपण त्यांचं वेतनसुद्धा काढण्यात येणार नाही आणि वरिष्ठांना याबाबत आपण अवगत केलेली आहे। सध्या स्थितीत एकच वैद्यकीय अधिकारी इथे आहेत, दुसरं पद भरण्याबाबत आपण वरिष्ठांना कळवलेलं आहे।